हो की हळद कशी आली गेल्या वर्षी काढलीच नाही. आळूची पानं ती वांगी वांग्याची झाडं बघा किती चौडण झाले तो तिथं तिथं अशी घाटाने झाली वांग्याला. हो की दिसायला हे नाही तर एवढे भारी नाही येतं पण खायला एकदम चवदार येतं. ही वांगी अशी येतं हे लगेच सुकत येतं. ह्याची भाजी आहे ना लगेच ताजी ताजी केली तर एकदम चांगली होती नाही तर काय नाही लगेच सुकत येते वांगी अशी येते. गावरान गवार आहे. भारी लागते एकदम मस्त. गवत गवत तू काल जास्त हे असे खाल्ले तर चांगले नाही तर आळ्या निघाले तर काय माहिती. तिथं जी एक मोठे आहे बघा. कोणता हा तिथं पण हा 2-3 येतं. ते पण छान आहे तिकडं साईडला 2 ते ना. हो एवढे निघले तर आपल्याला खायला होतं तेवढे. पुन्हा जास्त दिवस ठेवले की त्याच्यामध्ये आळ्या कशाने पडते कशाने. चला हे हळू करा वाटलं तसं. भेंडी पण होय काकी लय माणसाने वाईट दिवस घातल्यावर मग पुन्हा चांगलं झालं तरी चिकटापणा येतो ना. चव लागली पहिले बस नाही बघ काय पण तुम्ही दोघं आधी जेवतात तुला चल म्हणलं ये ना तू कमन खोटं बोलतात. आता मी भात केला सांबर तोंडवल्याची भाजी त्याच्यात आमरस मी सांबर मी तोंडाची भाजी त्याच्यात रात्रीची चपाती राहिली तर त्याचे तुकडे खाऊन उरलेले काही नाही खाल्ले काही राहिले. मी एक भाजी बनवली मी सांबर बनवले. बघू इकडे तोंड हा खाऊन दाखवा. हा असं घ्यायचं बरं का असं करायचं. तू बनवले अहो मग ते मी बनवलंय जेव्हा तुम्हाला नरडीच्या खाली घात जात नाही त्यावेळेस तुम्ही बनवलं असं असतंय. काय आता तो 5-5 महिने बाहेर राहिल्यावर कोण बनवतं ते खायला मीच बनवतो. अहो 5-5 महिने कोण म्हणलं मी कधीतरी राहिले का. बरं बरं तुमच्या लग्नाला किती वर्ष झालं. 6 वर्ष त्यातलं 3 वर्ष तर तिकडे बाहेर होत. पण कमन असन तुम्हाला काहीतरी त्याच्यात प्रॉफिट असेल ना काहीतरी तुम्हाला काहीतरी तिकडून खर्च कमी होतो आणि मग मला कमन नाव ठेविता. दिवस राहायची लागतंय गोड एक नंबर. पण अहो काय करू आता समजाय ना तुम्ही मला बोलवितच नाही तर आता कसा नंदाचा मान असतो नवऱ्याचा मान असतो सासू सासऱ्याचा मग जेव्हा राहिलं ना उलस खरकाट बिरकाट मागं मग आम्ही सुनांनी खायचं असतं म्हणून आता गप्प बसले. आजकालचं तुला असतात का वेग कशा येतं मग मी बसली असते का. जुन्या काच करतो तसं करू का थोडीशी चपाती ठेवतो थोडी भाजी ठेवतो थोडं भात झाकून ठेवतो. अहो आधी चपात्या बी नव्हत्या भेटत तुम्हाला नीट माहित नाही. मग तुमच्या बाईने सांगितलंय तसं झाकून ठेवायचं आपलं नाही का काय आधी ठेवायचं. हा म्हणजे आमची नाही आमची बाई म्हणली की आधीचे नवरे तर नव्हते जीव लावित ज्याचा नवऱ्याचा जीव आहे का जास्त तो का करायचा लय मोठा रदाड चोरायचा. हा आणि मग उष्ट ठेवायचं आणि मग काय करायचं झाकून बिकून आणि मग नवऱ्याने उष्ट ठेवायचं मग चटकी उपासाला नवऱ्याच उष्ट खायचं मला सांगायचं खाऊन मोकळी झालेली असते.
आणि म्हणे ते नवऱ्याचं मानन मी तर झोपेला असं तिथं येऊन लयच खात बसते. अहो पण ते जाऊन द्या मरे काय असं होतं का म्हणजे नवऱ्याला आधी घातल्या बायकोनी मागं जेवलं काय होतं का काय होतं खात पडलं तर बायका परत बनवू शकते. नव्हतं ना म्हातारी त्यांच्या पण बघा होते आता पोरं नव्हते मग बाई 6 चपात्या करा 6 चपात्याच पीठ माळायचं नियमाने म्हणायची म्हातारी हम्म. तेवढंच